महत्त्वाची बातमी आहे। लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज अजित पवार गटाची देखील बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये बारामती, मावळ, शिरूर, माढा, सातारा या लोकसभा जागांसाठी आढावा घेतला जाणार आहे आणि याच आढावा बैठकीमध्ये त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि आजी-माजी आमदारांसोबत चर्चा देखील केली जाणार आहे। इतकंच नाही तर कोल्हापूर, बुलढाणा, परभणी, अहमदनगर आणि भंडारा गोंदिया तसंच गडचिरोली या मतदारसंघाचा देखील आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, अजित पवार गटाची देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। सागर, नक्कीच कालपासूनच संपूर्ण लोकसभा आढावा बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं घेतली जात असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात। कालच्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये रायगड, धाराशिव आणि त्याचसोबतच अनेक लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता। आज जवळपास 7 ते 8 लोकसभा मतदारसंघांचा आढावा जो आहे तो अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला जाणार आहे। खरं तर आज बारामती, सातारा, शिरूर, माढा, अहमदनगर, गडचिरोली या वेगवेगळ्या मतदारसंघांचा लोकसभेचा आढावा जो आहे प्रमुख नेत्यांकडून घेतला जाणार आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि त्याचसोबत आजी-माजी आमदार त्या लोकसभा मतदारसंघाचे जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि लोकसभा मतदारसंघांविषयीची माहिती जी आहे ती सर्व माहिती जी आहे ती प्रमुख नेत्यांकडे पदाधिकारी जे आहेत ते ठेवणार आहेत। त्यामुळे आज कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघांवरतून कार्यकर्त्यांकडून दावा केला जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल रात्रीच अजित पवार यांची भेट जी आहे ती गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली आहे आणि या संपूर्ण भेटीमध्ये खरं तर अजित पवार यांनी किती लोकसभा जागेंवरती आमचे उमेदवार इच्छुक आहेत या सगळ्या संदर्भातचा प्रस्ताव जो आहे तो अमित शाह यांच्याकडे ठेवलेला आहे, परंतु अंतिम निर्णय अजून देखील झालेला नाहीये। त्यामुळे अंतिम निर्णय कधी होईल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे आता उपस्थित झालेला आहे। परंतु दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं लोकसभा जागांचा आढावा जो आहे तो सातत्याने घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।